नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे 13 व्हिडिओ चॅप्टर आपण पाहिले आहेत. तर मित्रांनो, 14वा व्हिडिओ चॅप्टर हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील आहे आणि विशेष म्हणजे तरुण पिढीसाठी तर खूप महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर 50 वर्ष वयापर्यंतच्या सर्वांनाच आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे की मानवाच्या मूलभूत गरजा ह्या हवा, अन्न, वस्त्र, निवारा, आजारापासून संरक्षण, प्रेम, आपुलकी इत्यादी या जशा नैसर्गिक गरजा आहेत तशीच सेक्स सुद्धा नैसर्गिक आहे. पण जसे कोणत्याही गोष्टीचे व्यसन माणसाला बर्बाद करते, तसेच सेक्स बद्दल अपुरी माहिती, अज्ञान, अंधश्रद्धा, वास्तव किंवा वैज्ञानिक कारण माहीत नसणे आणि सेक्स बद्दल मोकळेपणाने चर्चा किंवा माहिती शेअर केली जात नाही आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक प्रकारचे गूढ रहस्य आहे. तर हे रहस्य आज या चॅप्टर मध्ये संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत शेअर करत आहे. तर मित्रांनो, 14व्या व्हिडिओ चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्रीमंत होण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ चॅप्टर नंबर 14, सेक्स ट्रान्सम्युटेशनचे रहस्य, श्रीमंत होण्याकडे जाणारे 10वे पाऊल. ट्रान्सम्युटेशन म्हणजे ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलणे. सेक्सची भावना माणसामध्ये एक वेगळ्या प्रकारची मानसिक अवस्था निर्माण करते. या विषयाबद्दल योग्य ज्ञान नसल्यामुळे ही मानसिक अवस्था बहुतांश वेळा फक्त शारीरिक स्वरूपातच पाहिली जाते. बहुतेक लोकांना सेक्स बद्दल योग्य प्रकारे ज्ञान मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या मनात त्याची केवळ शारीरिक स्वरूपाची प्रतिमा बनलेली असते. सेक्सच्या भावनेमागे 3 सर्जनशील शक्यता आहेत. नंबर 1, मुलांना जन्म देऊन मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवणे. नंबर 2, आरोग्याचे संरक्षण करणे आणि नंबर 3, ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून सरासरी माणसाला जिनियस बनवणे. यानंतर आपण बघूया सेक्स ट्रान्सम्युटेशन समजणे. सेक्स ट्रान्सम्युटेशन समजणे फार कठीण नाही आणि ते सहज समजावता येते. याचा अर्थ असा की मनाला सेक्सच्या शारीरिक अभिव्यक्तीच्या विचारांपासून दुसऱ्या प्रकारच्या विचाराकडे वळवणे. सेक्सची इच्छा ही सर्व मानवी इच्छांमध्ये सर्वात शक्तिशाली इच्छा आहे. या इच्छेने प्रेरित झाल्यावर माणसामध्ये तीव्र कल्पनाशक्ती, धैर्य, इच्छाशक्ती, चिकाटी आणि सर्जनशील क्षमता विकसित होते, ज्या कदाचित इतर वेळी त्याच्याकडे नसतात. लैंगिक संपर्काची इच्छा इतकी शक्तिशाली असते की तिच्या पूर्ततेसाठी अनेक लोक आपले जीवन आणि सन्मान धोक्यात घालण्यासही तयार होतात. जर या शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग केला आणि तिला दुसऱ्या दिशेने वळवले तर ही प्रेरणादायी शक्ती आपले सर्व घटक जसे की कल्पनाशक्ती, धैर्य इत्यादी टिकवून ठेवते. या शक्तिशाली सर्जनशील शक्तीचा उपयोग साहित्य, कला किंवा कोणत्याही व्यवसायात केला जाऊ शकतो. अगदी या शक्तीच्या साहाय्याने माणूस श्रीमंतही बनू शकतो. सेक्स ऊर्जा ट्रान्सम्युटेशनसाठी इच्छाशक्तीचा वापर करणे अत्यावश्यक आहे, पण त्यातून मिळणारे फळ इतके मौल्यवान असते की त्यासाठी प्रयत्न करणे योग्यच ठरते. लैंगिक अभिव्यक्तीची इच्छा ही जन्मजात आणि नैसर्गिक असते. ती नष्ट करता येत नाही आणि तिला दडपूनही ठेवता येत नाही. उलट ती अशा प्रकारे वळवली पाहिजे की ज्यामुळे माणसाचे शरीर, मन आणि आत्मा समृद्ध होतात. जर या इच्छेला योग्य दिशेने वळवले नाही तर ती बाहेर पडण्यासाठी फक्त शारीरिक मार्गच शोधेल. नदीवर धरण बांधता येते आणि काही काळासाठी तिचे पाणी नियंत्रित करता येते, परंतु शेवटी ते पाणी बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतेच. सेक्सच्या भावनाबद्दलही हेच सत्य आहे. काही काळासाठी त्याला दडपता किंवा नियंत्रित करता येते, पण अभिव्यक्तीसाठी मार्ग शोधणे ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. जर या शक्तीला सर्जनशील प्रयत्नांमध्ये रूपांतरित केले नाही तर ती कमी महत्त्वाच्या मार्गाने बाहेर पडेल. तो माणूस खरोखर भाग्यवान आहे ज्याने सेक्सच्या भावनेला सर्जनशील प्रयत्नांमध्ये कसे रूपांतरित करायचे आहे हे शोधून काढले आहे. वैज्ञानिक संशोधनाने सुद्धा या महत्त्वाच्या तथ्याची पुष्टी केली आहे. महान यश मिळवणाऱ्या लोकांमध्ये अत्यंत विकसित लैंगिक स्वभाव आढळतो. हे असे लोक असतात ज्यांनी सेक्स ट्रान्सम्युटेशनची कला आत्मसात केलेली असते. ज्या लोकांनी मोठी संपत्ती कमावली आहे आणि साहित्य, व्यवसाय, आर्किटेक्चर तसेच इतर अनेक क्षेत्रांमध्ये मोठा मान सन्मान मिळवला आहे, त्यांना बहुतेक वेळा एखाद्या स्त्रीकडून प्रेरणा मिळालेली असते. सेक्सची भावना ही अत्यंत चंचल आणि शक्तिशाली शक्ती आहे, ज्याच्या विरोधात साधा प्रतिकार फारसा प्रभावी ठरत नाही. या भावनेने प्रेरित झाल्यावर लोकांमध्ये कृती करण्याची एक अद्भुत शक्ती निर्माण होते. हे सत्य समजून घेतल्यास आपण हेही समजू शकतो की सेक्स ट्रान्सम्युटेशन मध्ये सर्जनशील क्षमतेचे रहस्य दडलेले आहे. कोणत्याही माणसाचे किंवा प्राण्याचे सेक्स ग्रंथी म्हणजेच सेक्स ग्लँड्स नष्ट केल्यास त्याच्या कृतीचा मुख्य स्रोतच नष्ट होतो. याचे उदाहरण प्राण्यामध्ये पाहता येते. जेव्हा बैलाचे सेक्स ग्रंथी काढून टाकल्या जातात तेव्हा तो गायीप्रमाणे शांत आणि पाळीव होतो. सेक्स ग्रंथी काढून टाकणे म्हणजे माणूस किंवा प्राण्याच्या आतली लढण्याची इच्छा संपवणे होय. स्त्रियांच्या बाबतीतही हेच लागू होते. मनाला
प्रेरित करणाऱ्या मुख्य गोष्टींना स्टिम्युलसला उत्तेजन असे म्हणतात. म्हणजे जी गोष्ट आपल्याला उचकवते किंवा उत्साहित करते ती म्हणजे स्टिम्युलस होय. मानवी मेंदू या स्टिम्युलसवर प्रतिक्रिया देतो आणि ज्यामुळे तो उच्च प्रकारच्या मानसिक तरंगापर्यंत पोहोचतो. या अवस्थांना उत्साह, सर्जनशील कल्पनाशक्ती, प्रखर इच्छा म्हणजेच बर्निंग डिझायर इत्यादी नावांनी ओळखले जाते. ज्या स्टिम्युलसवर मन सर्वाधिक प्रतिक्रिया देते ते पुढील प्रमाणे आहेत. लैंगिक अभिव्यक्तीची इच्छा, प्रेम, कीर्ती, सत्ता, आर्थिक नफा किंवा पैसा मिळवण्याची तीव्र इच्छा, संगीत, मैत्री, ती समान लिंगातील असो किंवा भिन्न लिंगातील दोन व्यक्तीमधील असो, दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये सामंजस्यावर आधारित मास्टरमाइंड करार, जे आध्यात्मिक किंवा भौतिक प्रगतीसाठी एकत्र येतात. एकत्र सहन केलेले दुःख, जसे की अत्याचार सहन केलेल्या लोकांनी अनुभवलेली वेदना, ऑटोसजेशन, स्वसूचना, भीती, नशा आणि मद्य या स्टिम्युलसच्या यादीत लैंगिक अभिव्यक्तीची इच्छा सर्वात वरच्या क्रमांकावर येते, कारण ती मनाला सर्वात जास्त उंचावते आणि शारीरिक कृतीची प्रक्रिया सुरू करते. या स्टिम्युलस पैकी 8 नैसर्गिक आणि सर्जनशील आहेत तर 2 विनाशकारी आहेत. या अभ्यासातून हे स्पष्ट होते की सेक्सची भावना ही सर्वात खोल आणि सर्वात शक्तिशाली स्टिम्युलस आहे. एका विद्वानाने म्हटले आहे की जिनियस म्हणजे असा माणूस ज्याचे केस लांब असतात, जो विचित्र अन्न खातो, एकटा राहतो आणि लोकांच्या विनोदाचा विषय बनतो. परंतु प्रत्यक्षात जिनियसची खरी व्याख्या वेगळी आहे. जिनियस म्हणजे असा माणूस ज्याने आपल्या विचारांची खोली इतकी वाढवली आहे की तो अशा ज्ञानाच्या स्रोतांशी संपर्क साधू शकतो जो सामान्य विचारांच्या तरंगाद्वारे उपलब्ध होत नाही. विचार करणारा माणूस जिनियस या संकल्पनेबद्दल काही प्रश्न विचारू शकतो. पहिला प्रश्न असा असेल, एखादा माणूस त्या ज्ञानाच्या स्रोतांशी कसा संपर्क साधू शकतो जो सामान्य विचारांच्या माध्यमातून उपलब्ध नसतो. पुढचा प्रश्न असा असेल, असे काही ज्ञानाचे स्रोत आहेत का जे फक्त जिनियस लोकांसाठीच उपलब्ध असतात, आणि जर असे असेल तर ते कोणते स्रोत आहेत आणि त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता येईल. जिनियसपणा सिक्स्थ सेन्स द्वारे विकसित होतो. सिक्स्थ सेन्सचे अस्तित्व आता चांगल्या प्रकारे सिद्ध झाले आहे. सिक्स्थ सेन्स म्हणजे सर्जनशील कल्पनाशक्ती होय. सर्जनशील कल्पनाशक्तीची शक्ती बहुतेक लोक आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच वापरत नाहीत आणि जरी वापरली तरी ते अनेकदा योगायोगाने घडते. फारच कमी लोक जाणीवपूर्वक आणि ठरवून सर्जनशील कल्पनाशक्तीचा वापर करतात, जे फक्त तिच्या कार्यपद्धतीची पूर्ण समज घेऊन तिचा वापर करतात. तेच खरे जिनियस असतात. सर्जनशील कल्पनाशक्ती ही माणसाच्या मर्यादित मन आणि अमर्याद शक्ती यांच्यामधील थेट दुवा आहे. जेव्हा एखादा विचार किंवा संकल्पना अचानक मनात चमकते, ज्याला सामान्य भाषेत आभास म्हणतात किंवा हंच म्हणतात, तेव्हा ती खालीलपैकी एका किंवा अधिक स्रोतांमधून येऊ शकते. अमर्याद शक्ती, इन्फिनिट इंटेलिजन्स किंवा अनलिमिटेड पॉवर. सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन, जिथे 5ही इंद्रियाद्वारे मनात असलेले सर्व विचार, भावना आणि अनुभव साठवलेले असतात. इतर व्यक्तीच्या मनातून आलेला विचार किंवा वैज्ञानिक विचाराद्वारे मिळालेली संकल्पना, इतर व्यक्तीच्या अवचेतन मनातील साठ्यातून आलेली कल्पना. सर्जनशील कल्पनाशक्ती सर्वात उत्तम प्रकारे तेव्हाच कार्य करते जेव्हा मन अत्यंत उच्च स्तरावर कंपन करत असते, म्हणजेच व्हायब्रेट करत असते. जेव्हा मन सामान्य विचाराच्या पातळीपेक्षा अधिक उंच स्तरावर कार्यरत असते, जेव्हा मनाला या 10 मानसिक स्टिम्युलस उत्तेजनापैकी एखाद्या किंवा अधिक उत्तेजनामुळे प्रेरणा मिळते, तेव्हा माणूस सामान्य विचारांच्या मर्यादा पलीकडे जाऊ शकतो. अशा वेळी त्याला विचारांची अशी खोली, व्याप्ती आणि गुणवत्ता प्राप्त होते जी खालच्या पातळीवर उपलब्ध नसते. जेव्हा आपण मनाच्या उत्तेजनाद्वारे आपल्या विचारांना अधिक उंच स्तरावर नेतो, तेव्हा आपण जणू विमानातून उंच आकाशात पोहोचलो आहोत अशा स्थितीत असतो. त्या उंचीवरून आपण अशा गोष्टी पाहू शकतो ज्या जमिनीवर असताना दिसत नाहीत. याशिवाय विचारांच्या त्या उंच पातळीवर माणूस अशा अडचणींनी बांधलेला राहत नाही ज्या सामान्यतः त्याला त्रास देतात. उदाहरणार्थ अन्न, कपडे आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची चिंता. अशा अवस्थेत तो विचारांच्या अशा जगात पोहोचतो जिथे दैनंदिन साधे विचार मागे पडतात, जसे विमान उंच उडू लागल्यावर खालील डोंगर आणि दऱ्यांच्या सीमा अस्पष्ट होतात. विचारांच्या या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच हायेस्ट लेवल ऑफ थॉट, मनाच्या सर्जनशील शक्तीला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते. अशा वेळी सिक्स्थ सेन्स कार्य करण्यासाठी स्पष्टपणे सक्रिय होते. मन अशा विचारांना स्वीकारण्यासाठी तयार होते जे इतर कोणत्याही मार्गाने माणसापर्यंत पोहोचू शकत नाहीत. सिक्स्थ सेन्स हीच ती शक्ती आहे जी जिनियस आणि सामान्य माणूस
यांच्यातील फरक स्पष्ट करते. सर्जनशील शक्तीचा जितका अधिक वापर केला जातो तितकी ती अधिक विकसित होत जाते. त्यामुळे मन बाहेरून येणाऱ्या सूक्ष्म प्रेरणा आणि कल्पनांबद्दल अधिक जागरूक आणि ग्रहणशील बनते. माणूस या शक्तीवर जितका जास्त विश्वास ठेवतो आणि विचारांच्या प्रेरणेसाठी जितकी जास्त मागणी करतो तितकी ही शक्ती अधिक मजबूत होत जाते. ही शक्ती फक्त वापर केल्यानेच विकसित होते. आपण ज्याला अंतरात्मा कॉन्शियस म्हणतो ती देखील सिक्स सेन्सच्या शक्तीद्वारेच कार्य करते. महान कलाकार, लेखक, संगीतकार आणि कवी महान झाले कारण त्यांनी आपल्या शांत अंतरात्म्याच्या आवाजावर विश्वास ठेवण्याची सवय लावली. हा विचार सर्जनशील कल्पनाशक्तीच्या शक्तीद्वारे मनाच्या आतून प्रकट होतो. ज्या लोकांमध्ये कल्पनाशक्ती खूप प्रबळ असते त्यांना हा अनुभव चांगल्या प्रकारे माहीत असतो की त्यांच्या सर्वोत्कृष्ट कल्पना आणि विचार अनेकदा अशा अंतःप्रेरणेतून जन्म घेतात. एक महान वक्ते होते. ते महानतेच्या शिखरापर्यंत पोहोचू शकत नव्हते जोपर्यंत ते आपले डोळे बंद करून सर्जनशील कल्पनाशक्तीच्या शक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहत नव्हते. त्यांना एकदा विचारले गेले की भाषणाच्या शेवटच्या भागापूर्वी ते डोळे का बंद करतात. त्यांनी उत्तर दिले, मी असे करतो कारण त्यावेळी मी माझ्या आतून येणारे विचार व्यक्त करत असतो. अमेरिकेतील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध वित्ततज्ञांपैकी एकाची सवय होती की तो कोणताही निर्णय घेण्यापूर्वी 2-3 मिनिटे डोळे बंद करून बसत असे. जेव्हा त्याला विचारले गेले की तो असे का करतो तेव्हा त्याने उत्तर दिले, डोळे बंद केल्याने मी अमर्याद शक्तीच्या स्रोताकडून विचार मिळवण्यास सक्षम होतो. मेरीलँडमधील चेवी चेस येथील दिवंगत डॉक्टर एल्मॉर आर गेट्स यांनी 200हून अधिक शोधांचे पेटंट मिळवले होते. त्यापैकी अनेक शोध अत्यंत मूलभूत स्वरूपाचे होते. त्यांनी हे सर्व सर्जनशील शक्तीचा उपयोग आणि विकास करण्याच्या प्रक्रियेने साध्य केले. त्यांची पद्धत अत्यंत महत्त्वाची आणि रोचक होती. ज्या लोकांना जिनियसच्या पातळीपर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ती विशेष उपयोगी ठरू शकते. डॉक्टर गेट्स खरोखरच महान होते जरी त्यांच्या कार्याबद्दल फारसे प्रसिद्ध झाले नव्हते. त्यांच्या प्रयोगशाळेत एक खास खोली होती ज्याला ते पर्सनल कम्युनिकेशन रूम म्हणत असत. ती पूर्णपणे साऊंडप्रूफ होती आणि तिथे संपूर्ण अंधार करता येत असे. त्या खोलीत एक लहान टेबल होते ज्यावर ते आपले लेखन पॅड ठेवत असत. त्या टेबल समोर भिंतीवर एक इलेक्ट्रिक बटन होते ज्यामुळे दिवे चालू किंवा बंद करता येत होते. जेव्हा डॉक्टर गेट्सना त्यांच्या सर्जनशील शक्तीद्वारे काही नवीन कल्पना मिळवायच्या असत तेव्हा ते त्यांच्या खोलीत जाऊन टेबलासमोर बसत. ते दिवे बंद करत असत आणि ज्या शोधावर ते काम करत होते त्यांच्या सर्व पैलूवर लक्ष केंद्रित करत. ते अशाच स्थितीत बसून राहायचे जोपर्यंत त्यांच्या मनात नवीन विचार चमकत नाहीत. अशा प्रकारे त्या शोधातील अज्ञात घटक त्यांच्या मनात प्रकट होत असत. एकदा तर विचार इतक्या वेगाने येऊ लागले की त्यांना जवळजवळ 3 तास सतत लिहावे लागले. जेव्हा विचारांचा प्रवाह थांबला तेव्हा त्यांनी आपल्या नोंदी पाहिल्या तेव्हा त्यांना आढळले की त्यात अशा तत्वाचे सविस्तर वर्णन होते ज्याची त्या काळातील वैज्ञानिक माहितीशी तुलना होऊ शकत नव्हती. इतकेच नव्हे तर त्या नोंदीमध्ये त्यांच्या समस्येचे उत्तर अत्यंत बुद्धिमत्तेने आणि टप्प्याटप्प्याने मांडलेले होते. डॉक्टर गेट्स लोकांसाठी आणि मोठ्या कंपन्यांसाठी सिटिंग फॉर आयडियाज नावाची सेवा देत असत. अमेरिकेतील मोठ्या कंपन्या त्यांना फक्त कल्पना मिळवण्यासाठी बसण्याच्या बदल्यात तासाला मोठी फीस देत असत. तर्कशक्ती म्हणजेच रिझनिंग पॉवर अनेकदा चुकीची ठरू शकते कारण ती मोठ्या प्रमाणात माणसाच्या साठवलेल्या अनुभवावर आधारित असते. अनुभवावर मिळवलेले ज्ञान नेहमीच अचूक असेल असे नाही, परंतु सर्जनशील शक्तीद्वारे मिळणारे विचार अधिक विश्वासार्ह असतात कारण ते अशा स्रोतांमधून येतात जे मनाच्या तर्कशक्तीपेक्षा अधिक विश्वसनीय असतात. जिनियस आणि सामान्य संशोधक यांच्यातील सर्वात मोठा फरक असा असतो की जिनियस व्यक्ती आपली सर्जनशील कल्पनाशक्ती वापरून कार्य करते तर सामान्य माणसाला या शक्तीबद्दल फारसे ज्ञान नसते. वैज्ञानिक संशोधक मात्र सिंथेटिक कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्ह कल्पनाशक्ती या दोन्हीचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ एखादा वैज्ञानिक संशोधक जेव्हा एखाद्या शोधाची सुरुवात करतो तेव्हा तो तर्कशक्तीच्या मदतीने आपल्या अनुभवातून साठवलेल्या कल्पना किंवा तत्वे एकत्र करतो आणि त्याची मांडणी करतो. जर त्याला असे वाटले की हे साठवलेले ज्ञान पुरेसे नाही तर तो सर्जनशील शक्तीच्या मदतीने मिळणाऱ्या स्रोतांचा आधार घेतो. हे करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असू शकते पण तिचा सार पुढील प्रमाणे आहे. तो आपल्या मनाला प्रेरित करतो जेणेकरून ते सामान्य विचारांपेक्षा अधिक उंच स्तरावर कार्य करू लागते. यासाठी तो मनाला प्रेरित करणाऱ्या 10 स्टिम्युलस पैकी एक किंवा अधिक वापरतो किंवा आपल्या पसंतीच्या दुसऱ्या कोणत्याही प्रेरणादायी घटक वापरतो. तो आपल्या शोधाच्या पूर्ण झालेल्या भागांची आणि सर्व घटकांची स्पष्ट मानसिक
मानसिक प्रतिमा तयार करतो. ही प्रतिमा तो आपल्या मनात ठेवतो जोपर्यंत तो अवचेतन मनाने स्वीकारलेली नसते. त्यानंतरच तो मनातील इतर सर्व विचार दूर करतो आणि उत्तर अचानक चमकून येण्याची प्रतीक्षा करतो. कधी कधी परिणाम स्पष्ट आणि लगेच मिळतात. काही वेळा परिणाम मिळत नाहीत कारण ते सिक्स सेन्स किंवा सर्जनशील शक्तीच्या विकासाच्या पातळीवर अवलंबून असतात. थॉमस एडिसन यांनी विजेचा बल्ब तयार करण्यासाठी आपल्या सिंथेटिक कल्पनाशक्तीचा वापर करून 10,000पेक्षा अधिक कल्पना एकत्र केल्या. त्यानंतर त्यांनी सर्जनशील शक्तीद्वारे विश्वसनीय स्रोतांशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले, ज्यामुळे ते विजेचा बल्ब तयार करू शकले. फोनोग्राफ तयार करतानाही त्यांना हाच अनुभव आला. याचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की सर्जनशील कल्पनाशक्तीची शक्ती खरोखर अस्तित्वात आहे. विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे, जरी त्यांना फारसे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. अब्राहम लिंकन हे याचे एक प्रसिद्ध उदाहरण आहेत. त्यांनी सर्जनशील कल्पनाशक्तीच्या शक्तीचा उपयोग करून महानता प्राप्त केली. त्यांनी ही शक्ती प्रेमाच्या प्रेरणेमुळे शोधली, ज्याचा अनुभव त्यांना अँड रुटलेज यांना भेटल्यावर आला. जिनियसच्या स्रोतांचा अभ्यास करताना हे विधाने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. इतिहासाच्या पानामध्ये अशा महान नेत्यांची अनेक उदाहरणे आढळतात, ज्यांच्या मोठ्या यशामागे एखाद्या स्त्रीची प्रेरणा होती. त्या स्त्रीने त्यांच्या मनातील सर्जनशील शक्तीला जागृत केले, ज्यामुळे ते महान कार्य करू शकले. नेपोलियन बोनापार्ट हे त्यापैकी एक होते. जेव्हा त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नी जोसेफिन कडून प्रेरणा मिळत होती, तेव्हा त्यांना कोणीही पराभूत करू शकत नव्हते. परंतु जेव्हा त्यांना त्यांच्या तर्कशक्तीने त्यांच्या जोसेफिन पासून दूर होण्यास प्रवृत्त केले, तेव्हापासून त्यांचा पतन सुरू झाला. त्यांचा पराभव आणि सेंट हेलेना येथे त्यांचा शेवट हे त्याचे उदाहरण आहे. अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध लोकांची उदाहरणे देता येतील, ज्यांनी आपल्या पत्नीच्या प्रेरणादायी प्रभावामुळे मोठी यशाची शिखरे गाठली. पण जेव्हा पैसा आणि सत्तेचा अहंकार त्यांच्या मनावर चढला आणि त्यांनी आपल्या जुन्या पत्नीच्या जागी नवीन पत्नी आणली, तेव्हा त्यांच्या पतनाची सुरुवात झाली. नेपोलियन हा असा शोध लावणारा पहिला माणूस नव्हता की योग्य स्रोताकडून येणाऱ्या लैंगिक ऊर्जेचा प्रभाव इतर कोणत्याही प्रेरणेपेक्षा अधिक शक्तिशाली असतो. माणसाचे मन विविध स्टिम्युलसवर प्रतिक्रिया देते. सर्व स्टिम्युलसपैकी सर्वात शक्तिशाली स्टिम्युलस म्हणजे सेक्सची इच्छा. जेव्हा या ऊर्जेचा योग्य उपयोग करून तिचे रूपांतर केले जाते, तेव्हा ही प्रेरणादायी शक्ती माणसाला विचाराच्या खूप उंच पातळीवर नेऊ शकते. त्यामुळे तो चिंता आणि लहान मोठ्या अडचणीवर मात करू शकतो, ज्या खालच्या पातळीवर त्याच्या प्रगतीत अडथळा ठरत होत्या. सेक्स ऊर्जा ही प्रत्येक प्रतिभावान व्यक्तीची सर्जनशील ऊर्जा असते. असा कोणताही महान नेता किंवा निर्माता झाला नाही आणि होणारही नाही ज्याच्यामध्ये या ऊर्जेची प्रेरणादायी शक्ती नसते. परंतु याचा अर्थ असा नाही की ज्याच्यामध्ये लैंगिक ऊर्जा जास्त आहे तो प्रत्येक जण प्रतिभावान असतो. माणूस प्रतिभेच्या पातळीवर तेव्हाच पोहोचतो जेव्हा तो आपल्या सर्जनशील कल्पनाशक्तीच्या शक्तीद्वारे मनाला प्रेरित करतो आणि या ऊर्जेचे रूपांतर उच्च कार्यात करतो. प्रेरणा देणाऱ्या स्टिम्युलस पैकी सर्वात महत्त्वाचा स्टिम्युलस म्हणजे सेक्स ऊर्जा. परंतु केवळ या ऊर्जेची उपस्थिती प्रतिभा निर्माण करण्यासाठी पुरेशी नसते. या ऊर्जेला केवळ शारीरिक इच्छेच्या पलीकडे जाऊन सर्जनशील रूपात रूपांतरित करणे आवश्यक असते. तेव्हाच ती माणसाच्या प्रतिभेला उंचावते. परंतु अनेक लोक या शक्तीचा चुकीचा उपयोग करतात. त्यामुळे प्रतिभावान होण्याऐवजी ते स्वतःला खाली आणतात आणि या महान शक्तीच्या चुकीच्या समजुतीमुळे स्वतःला प्राण्यांच्या पातळीवर घेऊन जातात. 40 वर्षापूर्वी लोक कमी यशस्वी का असतात? मी 25,000हून अधिक लोकांचे विश्लेषण केले आणि एक गोष्ट लक्षात आली की अत्यंत यशस्वी लोक 40 वर्षापूर्वी क्वचितच मोठे यश मिळवतात. अनेकदा ते 50 वर्षाच्या आसपास पोहोचल्यानंतरच त्यांच्या यशाची खरी गती सुरू होते. ही गोष्ट मला खूप आश्चर्यकारक वाटली, म्हणून मी तिच्या कारणांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून असे आढळले की बहुतेक लोक 40 ते 50 वर्षाच्या आधी फारसे यशस्वी होत नाहीत, कारण ते लैंगिक ऊर्जेचा उपयोग मुख्यतः शारीरिक अभिव्यक्तीसाठीच करत राहतात. बहुतेक लोकांना कधीच हे समजत नाही की सेक्स इच्छेच्या इतरही सर्जनशील शक्यता आहेत, ज्या केवळ शारीरिक अभिव्यक्तीपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. जे लोक ही गोष्ट समजून घेतात त्यापैकीही अनेक जण त्यांच्या आयुष्यातील ते महत्त्वाचे वर्ष वाया घालवतात, जेव्हा त्यांची सेक्स ऊर्जा सर्वात जास्त असते, म्हणजेच 45 ते 50 वर्षापूर्वीचा काळ. म्हणूनच मोठ्या यशाची सुरुवात बहुतेक वेळा या वयानंतरच होते. काही लोक 40 वर्षापर्यंत आणि त्यानंतरही आपली ऊर्जा सतत वाया घालवत राहतात, जी प्रत्यक्षात चांगल्या आणि उपयुक्त मार्गासाठी वापरली जाऊ शकली असती. त्यांच्या सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली अभिव्यक्ती जणू हवेतच विखुरल्या जातात. लैंगिक अभिव्यक्तीची इच्छा ही सर्व भावनांपैकी सर्वात शक्तिशाली भावना आहे.
त्यामुळे जेव्हा या इच्छेचा योग्य प्रकारे उपयोग करून तिला केवळ शारीरिक अभिव्यक्तीऐवजी इतर सर्जनशील मार्गाकडे वळवले जाते, तेव्हा ती कोणालाही महान यशाच्या पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकते. इतिहासात अशा अनेक लोकांची उदाहरणे आहेत ज्यांनी कृत्रिम उत्तेजन जसे की मद्यपान किंवा नशा यांचा वापर करून काही परिणाम मिळवले. उदाहरणार्थ एडगर ॲलन पो यांनी द रेवन ही कविता मद्याच्या प्रभावाखाली लिहिली होती. जेम्स विटकॉम्ब रायली यांनी देखील त्यांच्या काही उत्कृष्ट लेखनाचे काम मद्यधुंद अवस्थेत केले. रॉबर्ट्स बर्न यांनीही नशेच्या अवस्थेत आपले काही सर्वोत्तम लेखन केले, परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की अशा अनेक लोकांनी शेवटी स्वतःचे जीवनच नष्ट करून टाकले. निसर्गाने माणसासाठी अशी एक नैसर्गिक प्रेरणादायी शक्ती दिली आहे ज्याच्या मदतीने माणूस सुरक्षितपणे आपल्या मनाला प्रेरित करू शकतो आणि असे अनोखे नवीन विचार माणूस प्राप्त करू शकतो जे कुठून तरी अचानक येतात असे वाटते. निसर्गाने दिलेल्या या प्रेरणेला आजपर्यंत कोणताही कृत्रिम पर्याय सापडलेला नाही. मानसशास्त्रज्ञांना हे माहीत आहे की सेक्सची इच्छा आणि आध्यात्मिक आकांक्षा यांच्यामध्ये एक अतिशय जवळचा संबंध असतो. याच कारणामुळे काही लोकांमध्ये धार्मिक उन्माद किंवा तीव्र आध्यात्मिक भावना दिसून येतात जे अनेक आदिवासी संस्कृतीमध्येही आढळते. हे जग माणसाच्या भावनावर चालते आणि सभ्यतेचे भविष्यही त्यावरच अवलंबून असते. लोकांच्या कृतीवर केवळ तर्कशक्तीचा परिणाम होत नाही तर त्यांच्या भावनांचा प्रभाव अधिक असतो. मनाची सर्जनशील शक्ती ही मुख्यतः भावनांनी प्रेरित होते, थंड तर्काने नाही, आणि माणसाच्या सर्व भावनांमध्ये सेक्सची भावना सर्वात शक्तिशाली असते. माइंड स्टिम्युलंट म्हणजे असा प्रभाव जे विचारांच्या कंपनाची पातळी तात्पुरती किंवा कायमची वाढवू शकतो. याच माध्यमातून माणूस असीम शक्तीशी संपर्क साधू शकतो किंवा अवचेतन मनाच्या साठ्यातील कल्पना उघड करू शकतो. हा एक प्रकारे जिनियस लोकांचा कार्य करण्याचा मार्ग असतो. एका शिक्षकाने 30,000हून अधिक सेल्समनना प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या अभ्यासातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली की ज्या लोकांमध्ये लैंगिक ऊर्जा जास्त असते ते अनेकदा सर्वात प्रभावी सेल्समन ठरतात. यामागील कारण असे की व्यक्तिमत्वाचा जो भाग पर्सनल मॅग्नेटिझम म्हणून ओळखला जातो तो मोठ्या प्रमाणात सेक्स ऊर्जेशी संबंधित असतो. ज्यांच्यामध्ये ही ऊर्जा जास्त असते त्यांच्यात नैसर्गिकरित्या आकर्षक व्यक्तिमत्व म्हणजेच मॅग्नेटिक पॉवर असते. योग्य समज आणि विकास केल्यास या शक्तीचा उपयोग लोकांशी संबंध निर्माण करण्यात मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. ही ऊर्जा इतरांपर्यंत पुढील प्रकारांनी पोहोचवली जाऊ शकते. नंबर 1, हस्तांदोलन म्हणजेच हँडशेकिंग. हाताचा स्पर्श लगेचच त्या व्यक्तीमध्ये मॅग्नेटिक पॉवर आहे की नाही हे दर्शवतो. नंबर 2, आवाजाचा टोन. मॅग्नेटिक पॉवर किंवा लैंगिक ऊर्जा हा तो घटक आहे ज्यामुळे आवाज अधिक आकर्षक, प्रभावी आणि ऐकायला सुंदर वाटतो. नंबर 3, उभे राहण्याची पद्धत आणि शरीर भाषा म्हणजेच पोस्चर आणि बॉडी लँग्वेज. ज्या लोकांमध्ये लैंगिक ऊर्जा जास्त असते ते लोक साधारणपणे वेगाने, आत्मविश्वासाने आणि सहजतेने चालतात. नंबर 4, विचारांचे कंपन म्हणजेच थॉट व्हायब्रेशन्स. ज्यांच्यामध्ये लैंगिक ऊर्जा जास्त असते ते लोक ही भावना आपल्या विचारांमध्ये मिसळू शकतात किंवा इच्छेनुसार तसे करू शकतात. त्यामुळे ते आपल्या आसपासच्या लोकांवर प्रभाव टाकू शकतात. नंबर 5, व्यक्तिमत्वाची देखभाल म्हणजेच ग्रूमिंग. ज्यांच्यामध्ये लैंगिक ऊर्जा जास्त असते ते सहसा आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप जागरूक असतात. ते असे कपडे निवडतात जे त्यांच्या व्यक्तिमत्वाला, शरीरयष्टीला आणि रंगाला अधिक आकर्षक बनवतात. एखाद्या सेल्समनला नोकरीवर ठेवताना एक सक्षम सेल्स मॅनेजर सर्वप्रथम ज्या गुणाकडे लक्ष देतो तो म्हणजे पर्सनल मॅग्नेटिक पॉवर, कारण तो सेल्समन साठी अत्यंत महत्त्वाचा गुण असतो. ज्या लोकांमध्ये लैंगिक ऊर्जा कमी असते ते स्वतः उत्साही होऊ शकत नाहीत आणि इतरांनाही प्रेरित करू शकत नाही. उत्साह म्हणजेच इंथुझियाझम हा सेल्समनशिप मधील सर्वात महत्त्वाच्या गुणांपैकी एक आहे, मग माणूस कोणतीही वस्तू विकत असो. ज्या वकिलामध्ये किंवा सेल्समन मध्ये ही ऊर्जा कमी असते तो इतरांवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरतो. बहुतेक लोकांना त्यांच्या भावनांवर प्रभाव टाकून प्रभावित करता येते. त्यामुळे सेल्समनच्या यशामध्ये या ऊर्जेचे महत्त्व किती आहे हे स्पष्ट होते. मास्टर सेल्समन विक्रीत पारंगत होतात कारण ते जाणून किंवा नकळत सेक्स एनर्जीला विक्रीच्या उत्साहात रूपांतरित करतात. जो सेल्समन हे समजून घेतो की आपल्या मनाला लैंगिक विचारापासून दूर करून ती ऊर्जा विक्रीच्या प्रयत्नांमध्ये कशी वापरायची आणि ज्या उत्साहाने व जिद्दीने तो मूळ इच्छेकडे आकर्षित होतो, त्याच उत्साहाने काम करतो, तो प्रत्यक्षात सेक्स ट्रान्सफॉर्मेशनची कला आत्मसात करतो, जरी त्याला त्याची जाणीव नसली तरी सुद्धा. बहुतेक सेल्समन जे आपली लैंगिक ऊर्जा रूपांतरित करतात ते हे नकळतपणे करतात. त्यांना कदाचित हेही माहीत नसते की ते काय करत आहेत किंवा कसे करत आहेत. लैंगिक ऊर्जेचे रूपांतर करण्यासाठी मजबूत इच्छाशक्ती आवश्यक असते, परंतु सामान्य माणूस अनेकदा यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यास तयार नसतो. ज्यांना ही इच्छाशक्ती निर्माण करणे कठीण वाटते
तेही हळूहळू ही क्षमता विकसित करू शकतात। जरी यासाठी इच्छाशक्तीची गरज असली तरी त्यातून मिळणारे परिणाम आणि फायदे प्रयत्नांपेक्षा खूप मोठे असतात। सेक्स हा असा विषय आहे ज्याबद्दल बहुतेक लोकांना पुरेशी माहित नसते। सेक्सची इच्छा अनेकदा चुकीच्या प्रकारे समजली गेली आहे, तिची निंदा करण्यात आली आहे आणि तिची थट्टा देखील उडवली गेली आहे। असे अज्ञानी लोकांनीही केले आहे आणि संकुचित मानसिकतेच्या लोकांनीही केले आहे। ज्या स्त्री पुरुषांना प्रबळ लैंगिक स्वभावाचे वरदान लाभलेले असते, होय याला वरदानच म्हणावे लागेल, त्यांच्याकडे अनेकदा संशयाने पाहिले जाते, जणू काही त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे। त्यांना वरदान लाभले आहे असे मानण्याऐवजी अनेकदा असे मानले जाते की जणू त्यांना शाप मिळाला आहे। आजच्या काळात माहितीची साधने सर्वांच्या ज्ञानात भर घालत असतानाही आजही कोट्यावधी लोक हीन भावनेने ग्रस्त आहेत, कारण त्यांचा चुकीचा विश्वास असा आहे की प्रबळ लैंगिक स्वभाव हा एक शाप आहे। सेक्स ऊर्जा बद्दल सांगितलेल्या गोष्टीवरून असे समजू नये की अनियंत्रित लैंगिक वर्तनाला समर्थन दिले जात आहे। सेक्सची भावना तेव्हाच सद्गुण ठरते जेव्हा तिचा बुद्धिपूर्वक आणि सावधपणे वापर केला जातो। या शक्तीचा चुकीचा उपयोगही होऊ शकतो आणि अनेकदा होतो सुद्धा। अशा वेळी ती शरीर आणि मन समृद्ध करण्याऐवजी त्यांना खाली घसरवते। लेखकाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की प्रत्येक महान नेत्याच्या यशामागे एखाद्या स्त्रीची प्रेरणा असते। अनेक उदाहरणांमध्ये ही स्त्री त्यांची संकोची आणि स्वतःला मागे ठेवणारी पत्नी असते, ज्याबद्दल लोकांना फारसे माहितीही नसते। काही उदाहरणांमध्ये प्रेरणेचा स्रोत दुसरी एखादी स्त्रीही असू शकते। प्रत्येक सुज्ञ माणूस जाणतो की मद्य किंवा ड्रग्जमुळे निर्माण होणारा अतिउत्साह विनाशकारी असतो, परंतु अनेकदा हे माहीत नसते की लैंगिक मध्ये अति गुंतून राहणे सुद्धा अशीच सवय बनू शकते जी सर्जनशील प्रयत्नांसाठी तितकीच घातक असते जितकी मद्यपान। सेक्सच्या मागे वेडापिसा झालेला माणूस आणि नशेत बेजबाबदार झालेला माणूस फार वेगळे नसतात। दोघेही आपले तर्कशक्ती आणि इच्छाशक्तीवरील नियंत्रण गमावतात। सेक्स ट्रान्सफॉर्मेशन या विषयाबद्दल अज्ञान असलेल्या लोकांना एका बाजूला मोठी हानी सहन करावी लागते आणि दुसऱ्या बाजूला त्यातून मिळू शकणाऱ्या मोठ्या फायद्यांपासूनही ते वंचित राहतात। सेक्स या विषयाबद्दल असलेली ज्ञानाची कमतरता याचे कारण असे आहे की हा विषय गूढता आणि मौनाच्या पडद्यामागे लपवला गेला आहे। परिणामी लोकांची उत्सुकता वाढते आणि ते याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। कायदे करणारे आणि डॉक्टर यांच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की या विषयावर सहज उपलब्ध माहिती कमी आहे, कारण तरुणांना या विषयाबद्दल योग्य मार्गदर्शन देणे ही त्यांची जबाबदारी आहे। असे क्वचितच घडते की एखादा माणूस 40 वर्षाच्या आधी कोणत्याही क्षेत्रात अत्यंत मोठे सर्जनशील कार्य करतो। सरासरी माणसाची सर्वोत्तम सर्जनशील क्षमता साधारणतः 40 ते 50 वर्षाच्या दरम्यान दिसून येते। हे विधान हजारो स्त्री पुरुषांच्या अभ्यासावर आधारित आहे, त्यामुळे जे लोक 40 वर्षापूर्वी फारसे यशस्वी झाले नाहीत त्यांच्यासाठी हे प्रेरणादायी आहे। तसेच जे लोक वृद्धत्वाच्या सुरुवातीला घाबरतात त्यांच्यासाठी सुद्धा हे आश्वासक आहे। म्हणजेच जे लोक 40 वर्षाच्या आसपास आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो। साधारणपणे 40 ते 50 वर्षादरम्यानचा काळ माणसासाठी सर्वात फलदायी ठरतो। या वयाच्या जवळपास पोहोचताना माणसाने घाबरू नये, उलट आशा आणि उत्साहाने या काळाची वाट पाहावी। जर तुम्हाला याचा पुरावा हवा असेल की बहुतेक लोक आपले सर्वोत्तम कार्य 40 वर्षापूर्वी सुरू करत नाही, तर अमेरिकेतील सर्वात यशस्वी लोकांच्या जीवनाचा अभ्यास करून पहा, तुम्हाला त्याचे अनेक पुरावे मिळतील। उदाहरणार्थ, हेनरी फोर्ड खऱ्या अर्थाने यशस्वी झाले ते त्यांनी 40 वर्षाचा टप्पा पार केल्यानंतरच। अँड्र्यू कार्नेगी यांनाही त्यांच्या प्रयत्नाचे मोठे फळ 40 वर्षानंतर मिळाले। जेम्स जे हिल हे 40 वर्षाचे असतानाही टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून काम करत होते। त्यांची मोठी यशस्वी कामगिरी त्यानंतर झाली। अमेरिकेतील उद्योगपती आणि वीज तज्ञांच्या जीवनचरित्रांमध्ये असे अनेक पुरावे सापडतात की 40 ते 60 वर्षादरम्यानचा काळ माणसाच्या आयुष्यातील सर्वात उत्पादक काळ असतो। साधारणतः 30 ते 40 वर्षाच्या वयात माणूस सेक्स ट्रान्सफॉर्मेशनची कला समजायला सुरुवात करतो। ही जाणीव बहुतेक वेळा योगायोगाने होते आणि ज्याला ही गोष्ट कळते तो स्वतःही अनेकदा पूर्णपणे जाणीवपूर्वक त्याचा अर्थ समजून घेतलेला नसतो। त्याला इतके मात्र जाणवते की 35 ते 40 वर्षाच्या आसपास त्याच्या यशाची शक्ती वाढू लागते। या काळात माणसामध्ये प्रेम आणि लैंगिक भावना एकत्र येऊ लागतात आणि त्यामुळे तो मोठ्या शक्तीकडून प्रेरणा घेऊ शकतो व त्यांचा उपयोग सर्जनशील कार्यासाठी करू शकतो। सेक्सची इच्छा एकटीच कृती करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली असते, परंतु तिची शक्ती वादळासारखी असते। ती अनेकदा नियंत्रित करणे कठीण असते, पण जेव्हा प्रेमाची भावना सेक्सच्या भावनेसोबत जोडली जाते तेव्हा त्याचा परिणाम असा
होतो की मनात शांतता, संतुलन आणि निर्णय घेण्याची अचूकता निर्माण होते. 40 वर्षाच्या आसपास पोहोचलेला असा कोणताही माणूस असेल जो या विधानाचे विश्लेषण करू शकणार नाही आणि आपल्या स्वतःच्या अनुभवातून त्याला समर्थन देऊ शकणार नाही. प्रेम, रोमांस आणि सेक्स या भावना माणसाला महान यशाच्या उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. प्रेम ही अशी भावना आहे जी सुरक्षा, झडप म्हणून काम करते आणि संतुलन व सर्जनशील प्रयत्न टिकवून ठेवते. जेव्हा या तिन्ही भावना एकत्र येतात तेव्हा माणूस प्रतिभेच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचू शकतो. भावना म्हणजे मनाची अवस्था असते. निसर्गाने माणसाला मनाचे एक प्रकारचे रसायनशास्त्र दिले आहे, म्हणजे केमिस्ट्री ऑफ माइंड आहे, जे पदार्थाच्या रसायनशास्त्रासारखेच कार्य करते. हे सर्व ज्ञात आहे की पदार्थाच्या रसायनशास्त्रात काही घटक एकत्र आल्यावर विष तयार होऊ शकते, जरी त्यापैकी प्रत्येक घटक स्वतंत्रपणे हानिकारक नसला तरी. त्याचप्रमाणे भावना सुद्धा एकत्र आल्यावर विषासारखा परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ सेक्स आणि मत्सर म्हणजेच ज्वेलसी एकत्र आले तर माणूस जणू वेडा किंवा हिंसक होऊ शकतो. मनाच्या या रसायनशास्त्रामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या मनात एक किंवा अधिक विनाशकारी भावना असतील तर त्या अशा मानसिक विषाची निर्मिती करू शकतात, ज्यामुळे माणसाची योग्य निर्णय घेण्याची क्षमता नष्ट होऊ शकते. प्रतिभेकडे जाणाऱ्या मार्गात सेक्स, प्रेम आणि रोमांस यांचा विकास, नियंत्रण आणि योग्य उपयोग यांचा समावेश असतो. थोडक्यात ही प्रक्रिया पुढील प्रमाणे समजावता येईल. या भावनांची उपस्थिती आपल्या मनात सशक्त आणि सकारात्मक विचारांच्या रूपात वाढवण्याचा प्रयत्न करा आणि इतर सर्व वाईट किंवा नकारात्मक भावनांना कमी करण्याचा प्रयत्न करा. मन हे सवयीचे गुलाम असते. त्याला जे शक्तिशाली विचार दिले जातात त्यानुसार ते कार्य करते. इच्छाशक्तीच्या मदतीने माणूस एखाद्या भावनेला कमी करू शकतो आणि दुसऱ्या भावनेला वाढवू शकतो. इच्छाशक्तीच्या सहाय्याने मनावर नियंत्रण ठेवणे फार कठीण नाही. हे नियंत्रण सराव आणि सवयीमुळे प्राप्त होते. या नियंत्रणाचे रहस्य म्हणजे भावनांचे रूपांतर म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन कसे करायचे हे समजून घेणे. जेव्हा एखादी नकारात्मक भावना मनात येते तेव्हा ती सकारात्मक किंवा सर्जनशील भावनेत रूपांतरित करता येते. यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपले विचार बदलणे. स्वतःच्या प्रयत्नांशिवाय प्रतिभेच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. एखादा माणूस केवळ सेक्स ऊर्जेच्या प्रेरणेमुळे आर्थिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतो, परंतु इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की अशा व्यक्तीमध्ये काही चारित्र्य दोष असल्यामुळे ते आपली संपत्ती टिकवून ठेवू शकत नाहीत किंवा तिचा योग्य उपयोग करू शकत नाहीत. या ज्ञानाच्या अभावामुळे हजारो लोक दुःखी होतात, जरी ते श्रीमंत असले तरी. प्रेमाच्या आठवणी कधीही संपत नाहीत. प्रेरणेचा स्रोत दूर गेल्यानंतरही त्या आठवणी मनात जिवंत राहतात, प्रभाव टाकतात आणि मार्गदर्शन करतात. यात काही नवीन नाही. प्रत्येक माणूस ज्याने खरे प्रेम केले आहे तो जाणतो की प्रेम मनावर कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवते. प्रेमाचा भाव कायमस्वरूपी असतो, कारण प्रेमाचा भाव आध्यात्मिक असतो. ज्या व्यक्तीला प्रेम महान यशाच्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देऊ शकत नाही ती व्यक्ती खरोखरच दुर्दैवी आहे. जरी तो जिवंत दिसत असला तरी प्रत्यक्षात तो जणू आतून मृतच असतो. आपल्या भूतकाळाचा विचार करा आणि आपल्या मनाला भूतकाळातील सुंदर प्रेमाच्या आठवणींनी भरून टाका. त्यामुळे आजच्या चिंता आणि तणावाचा प्रभाव कमी होईल. त्यामुळे तुम्हाला जीवनातील कठोर वास्तवापासून थोडा वेळ मुक्ती मिळेल आणि कोण जाणे, कदाचित या स्वप्नांच्या जगात थोडा वेळ फिरताना तुमच्या मनात अशी एखादी कल्पना किंवा योजना जन्म घेईल जी तुमच्या संपूर्ण आर्थिक किंवा आध्यात्मिक जीवनात मोठा बदल घडवू शकते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही दुर्दैवी आहात कारण तुम्ही प्रेम केले आणि तुमचे प्रेम हरवले, तर हा विचार मनातून दूर करा. ज्याने खरे प्रेम केले आहे तो ते पूर्णपणे कधीही गमावत नाही. प्रेम थोडेसे चंचल आणि अनपेक्षित असते. ते स्वतःच्या इच्छेने येते आणि कधीही न सांगता निघूनही जाते. जोपर्यंत प्रेम तुमच्या आयुष्यात असते तोपर्यंत त्याचा स्वीकार करा आणि त्याचा आनंद घ्या, पण ते निघून गेल्यानंतर त्याबद्दल चिंता करत बसून आपला वेळ वाया घालवू नका, कारण तुमच्या चिंतेमुळे ते परत येणार नाही. हा विचार सुद्धा मनातून काढून टाका की प्रेम आयुष्यात फक्त एकदाच येते. प्रेम अनेक वेळा होऊ शकते आणि जाऊही शकते, मात्र प्रत्येक प्रेमाचा अनुभव सारखा नसतो. प्रत्येक अनुभव मनावर वेगळ्या प्रकारे परिणाम करतो. कधी कधी एखादा प्रेमाचा अनुभव इतर सर्व अनुभवांपेक्षा अधिक खोल ठसा मनावर उमटवतो. जरी सर्व प्रेमाचे अनुभव चांगले असतात तरी ते त्या व्यक्तीसाठी त्रासदायक ठरू शकतात जी प्रेम हरवल्यानंतर द्वेष किंवा विरहाच्या वेदनेत अडकून बसते. प्रेमाच्या बाबतीत निराश होण्याची गरज नाही आणि होणारही नाही जर लोकांनी प्रेम आणि सेक्सच्या भावनांमधील फरक समजून घेतला. महत्त्वाचा फरक असा आहे की प्रेम हे आध्यात्मिक असते तर सेक्स हे बायोलॉजिकल असते. जो अनुभव मनाला आध्यात्मिक शक्तीशी जोडतो तो कधीही वाईट असू शकत नाही जोपर्यंत तो अज्ञान किंवा मत्सरामुळे दूषित होत नाही. यात काहीही शंका नाही की प्रेम हा जीवनातील सर्वात महान अनुभव आहे. जेव्हा प्रेम हे रोमांस
रोमांस आणि सेक्सच्या भावनासोबत एकत्र येते तेव्हा ते माणसाला असीम शक्तीसोबत संपर्कात आणते आणि त्याला सर्जनशील कार्याच्या उंच शिखरापर्यंत नेऊ शकते. प्रेम, सेक्स आणि रोमांस या भावना म्हणजे यश, सर्जनशीलता आणि प्रतिभेचा कधीही न संपणारा त्रिकोण आहेत. प्रेमाच्या भावनांना अनेक पैलू, अनेक छटा आणि अनेक रंग असतात, पण सर्व प्रकारच्या प्रेमामध्ये सर्वात तीव्र आणि प्रखर प्रकार तो असतो ज्यामध्ये प्रेम आणि सेक्स या भावना एकत्र येतात. ज्या विवाहामध्ये प्रेमाच्या भावनेसोबत सेक्सचे योग्य संतुलन नसते ते विवाह खऱ्या अर्थाने सुखी म्हणता येत नाहीत आणि ते सहसा जास्त काळ टिकतही नाहीत. फक्त प्रेम एकट्याने वैवाहिक सुख देऊ शकत नाही आणि फक्त सेक्सही ते देऊ शकत नाही, परंतु जेव्हा या दोन सुंदर भावना एकत्र येतात तेव्हा विवाह अशी मानसिक अवस्था निर्माण करू शकतो जी या पृथ्वीवर अनुभवता येणाऱ्या आध्यात्मिक अवस्थेच्या सर्वात जवळची असते. जेव्हा रोमांसची भावना प्रेम आणि सेक्स सोबत एकत्र येते तेव्हा माणसाच्या मर्यादित मन आणि असीम शक्ती यांच्यामधील अडथळे दूर होतात. त्या अवस्थेतच जिनियस जन्माला येतो. आपल्याला माहित आहे की प्रेमाचा स्वभाव असा असतो की जेव्हा ते भावनेच्या रूपात प्रकट होते तेव्हा ते अगदी साध्या किंवा कुरूप वाटणाऱ्या गोष्टीतही सुंदरतेची निर्मिती करू शकते, पण तो भाव अधिक शक्तिशाली आणि प्रभावी तेव्हा ठरतो जेव्हा प्रेम आणि सेक्स या दोन्ही भावना एकत्र येतात. फक्त प्रेमावर आधारित विवाह यशस्वी होऊ शकत नाही आणि फक्त सेक्सवर आधारित विवाह सुद्धा यशस्वी होऊ शकत नाही. विवाहानंतर खरे सुख तेव्हाच मिळते जेव्हा प्रेम आणि सेक्स या दोन्ही भावनांचे संतुलित मिश्रण नात्यामध्ये असते. जेव्हा विवाहानंतर या दोन्ही भावना संतुलितपणे एकत्र येतात तेव्हा मन अशी मानसिक अवस्था अनुभवते जी कदाचित त्यापूर्वी कधी अनुभवली नसेल. जेव्हा रोमांसची भावना प्रेम आणि सेक्स सोबत जोडली जाते तेव्हा जणू सोने पे सुहागा होते. त्यावेळी तर्कशक्तीने विचार करणाऱ्या मन आणि असीम शक्ती यांच्यामधील सर्व सीमा नष्ट होतात. लोकांच्या मनात सेक्स बद्दल अनेक चुकीच्या समजुती असतात, पण प्रेम, रोमांस आणि सेक्स या भावना एकत्र आल्यावर त्या माणसाला असीम शक्तीशी जोडणारा दुवा बनवतात. अनेक विवाहामध्ये ताणतणाव आणि अस्थिरता दिसून येते, पण या विषयाचा योग्य अर्थ समजून घेतला तर नात्यामध्ये शांतता आणि समतोल निर्माण होऊ शकतो. वारंवार टोमणे मारणे, तक्रारी करणे किंवा मनस्ताप निर्माण होणे यामागे अनेकदा सेक्स विषयी योग्य ज्ञानाचा अभाव असतो. ज्या नात्यांमध्ये प्रेम, रोमांस आणि सेक्स या भावनांचे महत्त्व आणि त्यांचा योग्य अर्थ समजलेला असतो त्या वैवाहिक नात्यामध्ये सहसा तणाव निर्माण होत नाही आणि नाते अधिक आनंदी आणि संतुलित राहते. मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी व्हिडिओ चॅप्टर संपलेला आहे. पाहत रहा SK बुक समरी. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा, खूप मेहनत करा आणि आनंदी रहा.